चला तर आज आपण पाहूयात सोप्या पद्धतीने पास्ता कसा बनवायचा। सर्वात आधी आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून 80% पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेलामध्ये थोडे जिरे टाकायचे आहेत। नंतर त्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकावा। लसूण थोडा लाल झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकावा। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो आणि शिमला घालावा। आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये वाटाणा सुद्धा घालू शकतो। नंतर त्यामध्ये थोडी हळद, लाल तिखट आणि पास्ता मसाला टाकावा। इथे दोघांसाठी जवळपास मी 1.5 पाऊच पास्ता मसाला टाकला आहे। आपण आपल्या आवडीनुसार मसाला कमी जास्त टाकू शकतो। नंतर त्यामध्ये थोडं पास्ता बॉईल केलेलं पाणी टाकावं। त्यामध्ये थोडा पास्ता सॉस आणि टोमॅटो सॉस घालावा। त्यामध्ये मी आणखी थोडं पाणी टाकलं आहे, म्हणजे टोमॅटो चांगला शिजून त्याची प्युरी तयार होईल। नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकावं। मीठ थोडं कमीच टाकायचं आहे, कारण आपण पास्ता बॉईल करताना त्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं। नंतर त्याला झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी। त्यामध्ये आपण आता बॉईल केलेला पास्ता टाकून घेऊ। पास्ता आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊ।
हा असा सोप्या पद्धतीने पास्ता लगेच तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतो. मी इथे गव्हाच्या पिठाचा पास्ता वापरलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.